मित्रांनो, फोर्ट्स ऑफ मुंबई या सिरीजमध्ये भाग 1 मध्ये आपण जाणून घेतली मुंबईची माहिती व भाग 2 मध्ये सायनचा किल्ला आणि धारावीचा किल्ला। त्यानंतर भाग 3 मध्ये आपण पाहिला माहीमचा किल्ला आणि बँड्राच्या किल्ल्याची पण माहिती जाणून घेतली। आता भाग 4 मध्ये बघूया वरळीचा किल्ला आणि शिवडीचा किल्ला। तर मित्रांनो, आता आम्ही बँड्रा वर्ली सी लिंकनी वरळी किल्ल्याच्या दिशेने जात आहोत। हा समोर तुम्हाला वरळीचा किल्ला दिसत आहे। आता आपण सी लिंकनी वरळी कोळीवाड्याजवळ पोहोचत आहोत। हे आता आपण वरळी कोळीवाड्यातनं वरळी किल्ल्याच्या दिशेने जात आहोत। हा समोर तुम्ही वरळीचा किल्ला बघू शकता। हे वरळीच्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे। आता आपण वरळीच्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराने आतमध्ये प्रवेश करत आहोत। इथे एक छोटंसं हनुमान मंदिर आहे। चला आता मारुतीचं दर्शन घेऊया आपण। हा इथे वरळीच्या किल्ल्यावरून आपल्याला सी लिंक दिसत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण आता थोड्याच वेळात दुर्गवाटाच्या अथर्व बेडेकरकडनं आपण वरळी किल्ल्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर आता दुर्गवाटाच्या अथर्व बेडेकरकडनं आपण जाणून घेणार आहोत वरळी किल्ल्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती। तर हा किल्ला ब्रिटिशांनी 1675 साली बांधला। कारण जसं मग अशी म्हटलं, आपण समोर बँड्रा बघितला, तिथे समोर पोर्तुगीज आहेत आणि हा एक उभा दांड असा आतमध्ये समुद्रात गेलेला आहे मुंबईचा, या बेटाचा पूर्ण परळचा। समोर दादर आहे। माहीमचा किल्ला आपण सकाळी बघितला मग अशी, तो ब्रिज दिसतोय तिकडे मागे, तर तिकडे माहीमचा किल्ला आहे समोर। सो हे यू शेप मधले हे 3 किल्ले आहेत, एक हा वरळीचा आणि माहीमचा, जे 2 ब्रिटिशांच्या ताब्यात आहेत, आणि शेवटच्या टोकाचा तिकडचा जो आहे बांद्राचा आत्ता आपण जो बघून आलो तो पोर्तुगीजांच्या ताब्यात। सो हे सगळं प्रॉपर परत तेच म्हणजे 3 किल्ल्यांमध्ये जे सांगत आलोय तोच महत्त्वाचा मुद्दा। तिथून एवढा महत्त्वाचा व्यापारी वाट जाते समुद्र खाडीमधली, माहीमची खाडी म्हणायचं त्याला, तर ती सिक्युअर करायला एवढे सगळे किल्ले इथे निर्माण केले गेले। म्हणजे जस्ट इमॅजिन किती मोठा ट्रेड होत असेल की ज्याच्यासाठी एवढे लाईनमध्ये अख्खेच्या अख्खे शृंखला बांधलेले किल्ल्यांचे, ज्या वरळी, माहीम, त्याच्यानंतर धारावी बघितला, शिवडी बघितला, आणि आता नंतर सायन बघितला, आणि आता शिवडी बघू। हे सगळे असे लाईनीतले किल्ले आहेत प्रॉपर। एक जर सरळ सोट अशी लाईन काढली, थोडे झिगझॅग, पण प्रॉपर खाडीचा किनारा पकडून सगळे बांधले गेले। कारण परत एक मुंबई हे महत्त्वाचं व्यापारी बंदर आहे, ते सिक्युअर राहायला हवं या दृष्टीने, आणि ते एकदा ताब्यात आल्यावर ब्रिटिशांना त्यांच्या हातातनं जाऊ द्यायचं नव्हतं यासाठी। आता मागे ती एक स्पेसिफिक रचना दिसते बघा, बरोबर मागे किल्ल्यातच, ती घंटा लावण्यासाठी केलेली आहे। ते पोर्तुगीजांच्या किल्ल्यांमध्ये पण अशी रचना दिसते घंटा लावण्यासाठी। वसईतल्या कित्येक घंटा चिमाजी अप्पांनी बऱ्याच देवस्थानांना दिल्यात, बऱ्याच, म्हणजे त्याच्यापैकी एक सुधागडला पण दिलेली आहे, पालीला दिली आहे, सुधागडला पण दिली। त्याच्यानंतर ब्रिटिशांच्या याच्यामध्ये पण असं घंटा लावण्यासाठी प्रॉपर स्पेसिफिक रचना केलेल्या आपल्याला दिसतात। वसईच्या किल्ल्यात यशा पोर्तुगीजांच्या आहेतच। तर तसा अतिशय छोटीशी चौकी आहे ही, ज्याच्यातून आपण सगळीकडे नजर ठेवू शकतो। म्हणजे इथून प्रॉपर मुंबईचा एक पॅन घेता येईल आपल्याला, एवढा स्पेसिफिक स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, कारण समोरच समुद्र आहे। अजून एक महत्त्वाचं, मी तुम्हाला सकाळी जिओलॉजिकल बर्थबद्दल म्हटलं मुंबईच्या, तर हा जो इथे पुढे रॉक आहे याच्यावर आता बिल्डिंग वगैरे झालं, इथे काही वर्षांपूर्वी एक्सप्लोरेशन चालू होते आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडून,
तर त्यांना या भागामध्ये दोन हे सापडले, फॉसिल सापडले, जीवाश्म ज्याला आपण मराठीत म्हणतो. त्यातलं एक बेडकाचं आहे आणि एक कासवाचं आहे. दोन्ही उभयचर प्राणी आहेत. ते काही लाख वर्षांपूर्वीपर्यंत जातात त्यांचे डेटिंग. तेव्हापासून इथे जीवन आहे मुंबईमध्ये, त्याचा हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. तर हा होता वरळीचा किल्ला. चला आता बघूया शिवडीचा किल्ला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण थोड्याच वेळात दुर्गवाटाच्या अथर्व बेडेकरकडनं आपण ह्या शिवडीच्या किल्ल्याची ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती जाणून घेणार आहोत. शिवडीच्या किल्ल्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्याकारण आपल्याला हा किल्ला आतून प्रवेश करून बघता आला नाही. तर आता आपण दुर्गवाटाच्या अथर्व बेडेकरकडनं शिवडीच्या किल्ल्याची संपूर्ण ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती जाणून घेणार आहोत. तर जसं आज आपण पूर्ण दिवसभर बघत आलो की मुंबईमध्ये वेगवेगळी ठिकाण आणि मुंबई हे महत्त्वाचं बंदर सिकर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी किल्ले बांधले. त्यातला हा ईस्ट कोस्टवरचा शिल्लक असलेला शेवटचा किल्ला, एकमेव किल्ला. कारण बाकी पुढे माझगाव आहे, माझगावला एक किल्ला होता, डोंगरीला पण एक किल्ला होता, आणि मेन म्हणजे बॉम्बे कॅसल, म्हणजे जो मुख्य मुंबईचा जो किल्ला आहे, तर तो म्हणजे बॉम्बे आयलँड वरती जो पूर्ण ब्रिटिशांनी किल्ला बसवला होता तो. हे सगळे यातला महत्वाचा म्हणजे माझगावचा किल्ला हा नंतर ब्रिटिशांनी स्वतः पाडून टाकला. कारण सिद्दींनी 1689 साली इथे पूर्ण आक्रमण केलं माझगाव आणि या पूर्ण ईस्ट कोस्टच्या भागावरती ब्रिटिशांवरती, आणि पूर्ण मुंबईपर्यंत घुसला. आपण मगाशी वरळी बघितलं, सायन बघितला, धारावी, हे सगळे किल्ले त्याने कॅप्चर केले होते सिद्दीने, जंजिराचा सिद्धी. तर त्याने कॅप्चर केले, पण महिनाभर तर ब्रिटिशांनी पुन्हा जिंकून पण घेतले ते. पण त्याच्यानंतर तो माझगावचा जो किल्ला होता तिथे प्रचंड लुटालूट केली, जाळपोळ केली. त्याच्यानंतर मग ब्रिटिश पण वैतागले, म्हणाले हा किल्लाच नको आता, काही गरज नाही. शिवडीचा मोठा किल्ला ते बांधत होते आणि हा मोठा किल्ला त्यांनी निर्माण केला इथे. कारण हा सगळ्यात, तुम्ही आज बघायला आपण जेवढे किल्ले बघितले त्यातला साईजमध्ये सगळ्यात मोठा असलेला किल्ला आहे आतमधून पण. तर सिद्दीने 1889 साली हा किल्ला कॅप्चर केला. तेव्हाचा एक रेफरन्स आपल्याला असा सापडतो, जेव्हा सिद्दीने इथे आक्रमण केले, की तेव्हा या किल्ल्यावरती जवळपास 500 सैनिक, त्याच्यानंतर एक सुभेदार आणि 10 तोफा, एवढा सगळा इथे लोक असल्याचा आपल्याला एक रेफरन्स सापडतो महत्त्वाचं. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी पूर्ण किल्ला नव्याने बांधून काढला. परत ब्रिटिशांनी नंतर हा किल्ल्याचा वापर केला, तो जेलच्या दृष्टीने केला. नंतरच्या काळामध्ये लोकांना आणून इथे जेल म्हणून ठेवून द्यायचे. हे जे मधलं इथे वरचं स्ट्रक्चर आहे ना, हे या इथे चालून जाताना आपल्याला दिसेल हे मधलं. आणि नंतरच्या काळामध्ये बीपीटी वाल्यांनी परत त्याचं गोडाऊन करून टाकलं आणि गोडाऊन म्हणून वापरत होत्या किल्ला. बीपीटीचा अंडर होता. नंतर काही काळाने तो राज्य पुरातत्वाकडे आलेला आहे. तर असा हा शिवडीचा एकंदर किल्ला आहे. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं की एक छोटीशी तुम्हाला कथा सांगेल ती खांदेरीच्या किल्ल्याची. खांदेरीचा किल्ला शिवाजी महाराजांनी कसा निर्माण केला, तर थोडक्यात सांगतो की खांदेरी किती जणांनी बघितलं आतापर्यंत, जे थोड्याच लोकांनी बघितलं. तर आपण मुंबईपासून जेव्हा अलिबागकडे जातो समुद्रातून, तिथे बरोबर मध्ये जे दोन्हीकडून समान अंतरावरती खांदेरी आणि उंदेरी ही दोन बेट आहेत. तर 1679 साली आणि त्याच्याही आधीपासून शिवाजी महाराजांचा असा प्लॅन होता की सिद्धी हा मुंबईवरती, म्हणजे ब्रिटिशांच्या आणि सिद्धी हे दोघं मिळून स्वराज्याला खूप त्रास देत होते. तर त्यांनी असं ठरवलं होतं की ब्रिटिश आणि सिद्धी या दोघांमध्ये काहीतरी आपल्याला पाचर मारायलाच पाहिजे, तर ह्यांच्या एकंदर ज्या कृती आहेत याच्यावर आळा बसेल. कारण सगळ्यात आर्थिकदृष्ट्या, लष्करीदृष्ट्या ब्रिटिश सिद्धीला मदत करत होते आणि सिद्धी तर माजलेला होता. सिद्धीचा उल्लेख मराठ्यांच्या सदानांमध्ये उंदीर असा झालेला आहे की तो स्वराज्यात उंदीर असावा, तसंच एखाद्या घरात उंदीर असतो तसा सिद्धी सगळं पोखरत जातं. तर ह्याच्यामध्ये पाचर मारणं महत्त्वाचं होतं. तेव्हा तिथपर्यंत पूर्ण कोस्टलाईन, फक्त एक जंजिरा हा किल्ला सोडला तर बाकी सगळं मराठ्यांकडे होतं, शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये होतं. आता एक खांदेरीचं जे बेट होतं त्या बेटावरती त्यांनी ठरवलं की आता आपल्याला किल्ला बांधायलाच हवा. मी पहिले सांगितलं की पोर्तुगीजांनी सुद्धा तिथे प्रयत्न केला होता किल्ला बांधायचा, पण पाणी मिळालं नाही, अयशस्वी ठरले पाणी शोधणे. नंतर पुढच्या काळात मराठ्यांनी तिथे पाण्याचा शोध घेतला, त्यांना पाणी मिळालं सुद्धा आणि त्यांनी भर पावसाळ्यामध्ये तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली. 1679चा पावसाळा, 1680 एप्रिलला महाराज निवर्तले. त्याच्या आधीची ही सगळ्यात मोठी लढाई आहे. आता सगळ्यात सुरुवातीला 1656-57च्या आसपास जेव्हा मराठ्यांचा आरमार शिवाजी महाराजांनी निर्माण केला आणि मुख्य समुद्रामध्ये उतरवलं,
तेव्हा ब्रिटिश आणि पोर्तुगीज लोक मराठ्यांवर प्रचंड असले होते, कारण ह्यांच्या ज्या काही बोटी आहेत त्या अतिशय छोट्या आहेत, वल्हवायच्या बोटी आहेत, असं करून एकंदर निंदानालस्ती केली होती मराठ्यांच्या आरमाराची. पण त्याच ब्रिटिशांना आपण भर पावसाळ्यामध्ये नंतर जेव्हा त्या ब्रिटिश आणि सिद्धांना कळलं की मराठी ते किल्ला बांधतायत, तेव्हा बट ऑब्व्हियसली ते तिथे त्यांना अडवायला आले आणि तिथे मोठं युद्ध झालं नेव्हलवर. आणि ब्रिटिशांच्या ज्या मोठ्या मोठ्या शिप्स होत्या, म्हणजे शिडाच्या होड्या म्हणतो आपण त्याला, त्या कशा की जसा वारा वाहील त्या दिशेने ते जाणार. पण मराठ्यांकडे प्लस पॉईंट हा होता की वल्हवायच्या होड्या असल्यामुळे आपल्याला ज्या दिशेला जायचं त्या दिशेला आपण जाऊ शकत होतो. तर त्याचा ब्रिटिश रेकॉर्ड्स मधला एक महत्वाचा उल्लेख असा सापडतो की ब्रिटिश म्हणतात की मराठ्यांच्या नौका या आश्चर्यकारकरित्या चकवा देतात. म्हणजे कधी कुठून येतात आणि कुठच्या खाडीमध्ये पटकन निघून जातात पत्ताच लागत. म्हणजे मध्ये एकदा दौलत खान आणि दर्या सारंग जात असताना, थळचा किनारा आहे मेन, थळच्या किनाऱ्यापासून 5.5 नॉटिकल मैल आतमध्ये खांदेरीचा किल्ला आहे. तर तिथून जात असताना मध्येच ब्रिटिश नौकांनी त्यांना अडवलं. तर हे लोक पटकन बाजूने निघून गेले आणि त्यांना काही करता झालं नाही. शेवटी ब्रिटिश अधिकारी जो होता तो वैतागला आणि त्याने शेवटी ठरवलं की आता काही होऊ दे, आपण खांदेरीवर उतरू. पण जसे खांदेरी बेटाच्या जवळ आले तिथपर्यंत मराठ्यांनी इतका जोरदार प्रतिकार केला की त्यांच्या बोटी फुटल्या आणि शेवटी त्यांना पळून जावं लागलं. मग त्याच्यानंतर सिद्धी त्या पूर्ण संग्रामामध्ये उतरला आणि उंदेरीचा जो किल्ला आहे त्या उंदेरीच्या बेटावरती त्याने किल्ला बांधायला सुरुवात केली. म्हणजे उंदेरी सिद्धीने बांधला आणि खांदेरी मराठ्याने बांधला. आणि ब्रिटिशांना हे सगळं करून हाताला काहीही लागलं नाही. शेवटी मराठ्यांना आणि शिवाजी महाराजांना जी पाचार मारायची होती सिद्धीच्या मध्ये आणि ब्रिटिशांच्या मध्ये, ही यशस्वीरित्या त्यांनी मारली. अतिशय सुंदर किल्ला आणि जवळपास आज बघू आपण कधी जर तिकडे गेला तर बघा खूप मोठा आहे, खूप मोठं बेट आहे आणि तो जवळपास 2 ते 3 महिन्याच्या काळामध्ये पूर्ण बांधून काढलेला आहे. एवढा सुंदर किल्ला. जायला देतात हो नाही देतात, स्पेशल बोट करावी लागते. थळवरून जाता येतं. अलिबागच्या पुढे थोडं थळ आहे, थळचा किनारा. तिकडे रडार पण आहे आणि वॉच टॉवर पण, सॉरी लाईट हाऊस पण आहे. लाईट हाऊस पण आहे, रडार पण आहे. आता नाहीये रडार. सो तिकडे जायला पाहिजे, थळवरून जायला लागतं. तर असं जाता येतं. म्हणजे थळवरूनही आपण गेलो तरी 1 तास जातोच आपल्याला बोटीतून जायला पूर्ण. आणि प्रॉपर तिथे एक मनोरा बांधून प्रॉपर वे करून दिलाय की तो मनोरा जो बांधलेला आहे तिथे ते याचं इंडिकेशन आहे की इथून तुम्हाला सरळ आहे समुद्रातून जायला, की जिथे मध्ये कुठे खडक नाहीये. नाहीतर असं बऱ्याचदा होतं की मध्ये खडक असतात समुद्रात आणि माहीत नसतात, त्याच्यामुळे बोटी लागून फुटतात. अशी एक खांदेरीच्या बांधणीची एक छोटीशी कथा होती. जो ह्याचं कौतुक म्हणजे जो मराठ्यांचा आरमार अतिशय वीक मानलं गेलं, त्यांनी सगळ्यात मोठ्या सत्ताधीशांना हरवलं आणि नमवलं. पोर्तुगीजांचा याच्यातला रोल असा होता, या दोघांचं भांडण चाललंय, तिघांचं भांडण चाललंय, चालू दे आपण बाजूला बसून मजा बघू. याच्या पलीकडे पोर्तुगीजांना काहीही करता आलेलं नाहीये त्याच्यामध्ये. सो मराठ्यांचे राज्य हळूहळू वाढत गेलं आणि परत पुन्हा मूळ मुद्दे मुंबईवरती. जसं आपण आज पूर्ण दिवसभरामध्ये म्हणजे मुंबईच्या जिओलॉजिकल बर्थ पासून 6.5 कोटी वर्षांपासून ते अगदी या मध्ययुगापर्यंत 1818 पर्यंत आणि 1818 नंतरही ब्रिटिशांनी या गोष्टींचा, किल्ल्यांचा कसा खुबीनं वापर करून घेतला, हे सगळं आज आपण आपल्या पूर्ण दिवसभराच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे. तर आता आजचं सेशन इथेच आपण थांबूया आणि आता काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. तर मित्रांनो, आता आपण मुंबईमधले जे 6 किल्ले पाहिले आणि नंतर मग हा जो शेवटचा किल्ला जो पाहिला तो शिवडी किल्ला होता. ह्या किल्ल्याची आपण दुर्गवाड्याच्या अथर्वकडनं पण संपूर्ण माहिती जाणून घेतली. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.